आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत, ते पण तोंडात टाकताच विरघळणारे। हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता स्टेप बाय स्टेप बघा आणि मोदकाचा आकार कसा बनवायचा तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। प्रथम यामध्ये तूप टाकायचं आहे, त्यामध्ये खोबरे, त्यामध्ये हा गूळ पण टाकायचा आहे, आता ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। ही वेलची पावडर, यामध्ये मी काही ड्रायफ्रूट टाकते, तर आपलं हे जे सारण आहे ते बनवून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। आता आपल्याला पीठ भागवायचं आहे, म्हणजे पीठ गरम करायचं आहे। तर मी इथे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालते, त्यामध्ये मीठ घालणार आहे, त्यामध्ये थोडीशी तूप टाकणार आहे, हे थोडंसं तूप टाकायचं आहे। पाणी आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। इथे मी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे, तर आपण चांगलं हलवून घेऊया, जळणार नाही ह्याची काळजी घ्यायची। थोडं पाणी अजून टाकू, आता मी गॅस आहे तो बंद करते। आता याला थंड होऊ द्या। हे पहा, मी इथे एक प्लेट घेतलेली आहे, मी इथे एक ताट घेतलेला आहे, तर आपल्याला हे जे आहे ह्यामध्ये ओतायचं आहे। हे गरम आहे, आपल्याला थंड व्हायची वाट बघायची आहे। इथे मी एक वाटी घेते आणि याला चांगलं मळून घेते। असं केल्याने आपलं जे पीठ आहे ते चांगलं मऊ होऊन जातं। हे पहा, असं पीठ तर आपलं मळून झालेलं आहे। आता आपण थोडं याला तेल वगैरे लावून चांगलं मळून घ्यायचंय परत एकदा। हे पहा, मी तेल घेतलेलं आहे, किंवा तूपही घेऊ शकतो, तेलही घेऊ शकतो, तर ह्याला चांगलं मळून घेऊया। आपलं हे जे पीठ आहे ते चांगलं मळून झालेलं आहे। आता आपण ह्याचे मोदक करायला घेऊया। हे पहा, आपलं पीठ पण मळून झालेलं आहे आणि आपलं सारण पण आहे, आणि हे तेल पण घेतलेलं आहे मी हाताला लावण्यासाठी। तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, आणि वरती पण मी थोडं तूप लावलेलं आहे। गोळा पण एकदम चांगला मऊसूत झालेला आहे। टोपली बनते, तर थोडंसं चालतं तेलाचा वापर करू आपण। असा आपला एकदम एक टोपली असा प्रकार झालेला आहे। तुम्ही याला लाटू पण शकता। आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे, किंवा त्याच्या अगोदरच का हे असं 2 बोटामध्ये हे असे, हे असं असं घ्यायचं, अशा ज्या कळ्या आहेत किंवा या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण करत जायच्या।
आता आपण याच्यामध्ये सारण भरूया. असं फिरवत जायचं. असं तोंड याचं बंद करत जायचं. हे बघा, हे पहा. आपला हा जो मोदक आहे तो तयार झालेला आहे. हे बघा. तर हे बघा, आपले जे मोदक आहेत ते बनवून झालेले आहेत. खूप छान असे मोदक दिसत आहेत. तर आता आपल्याला ह्याला उकडीला ठेवायचे आहेत. त्याचं मी चाळण घेते. थोडंसं ऑइल लावून घेऊया. आता हे जे मोदक आहेत ते ह्यामध्ये लावून घेते, जे उकडीला ठेवायचे आहेत. हा येलो फूड कलर आहे, तो मी यामध्ये टाकते. तुम्हाला वाटतं तुम्ही केसर पण घेऊ शकता. हे थोडं पाणी त्यामध्ये टाकते. आता हा फूड कलर आपल्याला आपल्या मोदकांवर लावायचा आहे. असा खूप छान असा लुक येतो त्यामुळे. हे पहा, खूप छान दिसत आहेत हे आपले मोदक. तर आता आपण ह्याला उकडीला ठेवायचं आहे. आता आपण ह्याला उकडीला ठेवूया. आता आपल्याला ह्याला चांगली उकड येऊ दे, मग आपले मोदक होऊन जातील. हे पहा, आपले जे मोदक आहेत ते झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले मोदक हे झालेले आहेत आणि खूप छान असे झालेले आहेत. प्लस हा मोदक असा झालाय की तोंडात टाकताच विरघळतो. हा फक्त खोबरं वगैरे चावावे लागेल, बस, बाकी काही नाही. धन्यवाद माझा व्हिडिओ बघण्यासाठी. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.